सेलू शहरात खळबळ उडून देणाऱ्या मयत संतोष पवार वय 23 वर्षे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या 6 आरोपींपैकी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 5 आरोपींना बुधवार 15 जानेवारी रोजी सेलू न्यायालयात हजर केले असता सेलू न्यायालयाचे न्यायाधीश एम राऊत यांनी आरोपींना 29 जानेवारीपर्यंत 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे। याबाबतची माहिती याप्रमाणे, सेलू शहरातील वालूर नाका परिसरातील मयत संतोष प्रकाश पवार वय 23 वर्ष या तरुणाचे प्रेत डिग्रसवाडी परिसरातील हरिचंद्र राठोड यांच्या मालकीच्या खदानीत 2.5 महिन्यापूर्वी सुनियोजित पद्धतीने टाकण्यात आले होते। घरच्यांनी दिलेली तक्रार आणि पोलिसांनी केलेल्या तपासानंतर मंगळवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6च्या सुमारास प्रेत खदानीतून बाहेर काढण्यात आले होते। या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन शंकर काळे, रमेश सकाराम काळे, दीपक भीमा चव्हाण, सुभाष काळूराम काळे, चंदर कठाळू चव्हाण या आरोपींना ताब्यात घेऊन बुधवार 15 जानेवारी रोजी सेलू न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 जानेवारीपर्यंत 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे।